नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता मित्रांनो, शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळालेली आहे। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या दिवशी 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, या बद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता आणि नवीन वर्षातील महत्त्वाचे बदल आज आपण जाणून घेणार आहोत। तर पहा मित्रांनो, देशातील अल्पभूधारक आणि श्रीमंत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा एक मोठा आधार आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले असून नोव्हेंबर 2025 मध्ये शेवटचा हप्ता जमा झाला होता। आता नवीन वर्ष 2026 सुरू झालं आहे। शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने काही तांत्रिक अटींची पूर्तता अनिवार्य केली आहे। तर पहा मित्रांनो, 22वा हप्ता मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे। तर पहा मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला KYC करणे ही आता सर्वात महत्त्वाची अट बनवली आहे। अनेक शेतकरी तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांचे हप्ते थांबले जातात। शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून OTP आधारित KYC पूर्ण करणे गरजेचे आहे। जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही तर केंद्र सरकारकडून मिळणारा पुढील हप्ता संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल अशी अट घालण्यात आली आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही जर KYC केली नसेल तर KYC करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा येणारा 22वा हप्ता हा मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।